या तारा संगती पायावर ठेवणी माथा थोडी आता नाही अलिताची पायावरी ठेवणी माथा सर्वथा मतीची तुका म्हणे चक्रपाणी चक्रपाणी शिरोमणी बळ्यांचा पायावरी ठेवणी माथा सर्वथा मतीची पांडुरंगा करू स्मरण होय कळले आमचे अधिक्रम श्री शिवंतो श्री चरण श्री गुरुचे काय माझे वाणी मालेर संतांचे रंगव चित्ताचे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे ते प्रेम काय कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा जगत धारक जगद्गुरु श्री उपस्थित संत महाराज सज्जन माता भगिनी सर्वांच्या भरी उपस्थितीमध्ये हरिभक्तीबाई सांगली महाराज परिवाराने आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये ज्या काही गरजा आहेत व्यवहार परते अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान गुहा या दृष्टिकोनातून घर बांधणी केली. ज्या घराचं नाव वारकरी सदन असं ठेवून त्याचं वास्तुपूजन संपन्न आज झालं. आपली भारतीय संस्कृती संस्कार प्रधान आहे, इतर संस्कृती करार प्रधान आहे. भारतीय संस्कृती संस्कार प्रधान. कोणती वस्तू वापरात येत असताना आपण त्याच्यावर संस्कार करतो, मग हे करतो. नवीन
कपडा जरी आणला तरी त्याच्यावर आपण संस्कार करतो. जेवायला बसल्यानंतर वाढलेल्या ताटावर देखील आपण संस्कार करतो. वस्तू गोविंद तू प्रेमे समर्पये. हे भगवान, तुझ्या कृपा प्रसादाने मिळालेलं अन्न मी तुला अगोदर समर्पण करतो. हे संस्कार करून मग मी प्रसाद घेतो. संस्कार तसंच नवीन घर बांधल्यानंतर देखील त्याच्यावर संस्कार असतात. जरी सामान्य माणसाला ते जड वाटत असलं तरी त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत आणि ते गुणधर्म आपल्याशी अनुकूल व्हावेत याकरता आपल्या वेदशास्त्राने संस्कार करण्याची पद्धत ठेवली आहे. बारकाव्याचं चिंतन आपल्या संस्कृतीमध्ये माती दगड चौकडे जरी सारखे असले गुणधर्म मात्र भिन्न भिन्न आहे. ज्या त्या देशातला गुणधर्म भिन्न आहे, ज्या त्या काळातला गुणधर्म भिन्न आहे, ज्या त्या संगतीतला गुणधर्म भिन्न आहे. रामायणातला मोठा प्रसंग आहे. सांगीन प्रस्तावनामध्ये थोडं विषयांतर होईल. वास्तू का करावी याचं कारण आहे. काही जागा दूषित असतात, त्या जागेचे दोष नष्ट व्हावे आणि घर बांधत असताना लाकोडे म्हणा दगडे म्हणा यामध्ये सुद्धा काही दोष असतात. हे सर्व दोष नष्ट व्हावे आणि ते घर आपल्याला अनुकूल बनावं याकरता वास्तू संस्कार केले जातात. आता फार मोठी आहे. भगवान शंकरांनी वास्तू नावाच्या राक्षसाला वरदान दिलेले. जेव्हा नवीन घर बांधलं जाईल तेव्हा तुझी पूजा केली जाईल आणि तू घरामध्ये अव्यक्त रूपाने राहशील. तू प्रसन्न असला तर घरातली माणसं प्रसन्न असतील. याकरता वास्तू पूजनाचं विधी हरिभक्तीबाई चांगलं महाराज ते आमच्या गौ महाराज परंपरेच्या संस्थेचे प्रसिद्ध अशा प्रकारचे साधक कीर्तनकार. नव्या पिढीमध्ये ज्याने खूप मोठी झेप घेतली आहे. आपण हा वास्तुशांतीच्या याच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. त्या समाजावरूनच कळतं की त्याने किती लोकप्रियता मिळवली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं कीर्तन नियोजित असतं. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कीर्तनाच्या परीक्षा होतात. परीक्षेमध्ये उत्तम गुणाने ते पास होऊन आपलं पुढचं जीवन साधन रचेत व्यतीत करत असताना आणि एक चांगला लौकिक त्याने मिळवला. आज मृदंग वादक बघा, गायक बघा, श्रोते पहा, हा संपूर्ण अशा प्रकारचा मोठा समुदाय आणि या समुदायात वास्तुपूजन झाल्यानंतर या कीर्तनाचं नियोजन. एक प्रश्न काय, वास्तुशास्त्र पूजन झाल्यानंतर कीर्तनाचं नियोजन का? त्याचं उत्तर आहे अलीकडच्या काळामध्ये तुमचे कवी देवीधान नकळे नगळे सर्व काही वेळेला मंत्रामध्ये दोष निर्माण होऊ शकतात. मंत्राधीना देवता, देवता मंत्राच्या अधीन असतात आणि ते मंत्र म्हणत असताना जर चुका झाल्या तर दोष निर्माण. काही विधी करत असताना चूक झाली तरी दोष निर्माण होतो. हे सगळे दोष दूर करण्याकरता आपल्या शास्त्राने एक विधी सांगितलेला आहे. यस्य वृत्त्याचनामोप्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णता व्यापी सद्यो बदले कवचित. जे कमी पडलं असेल, जे काही चुकलेलं असेल ते पूर्ण होण्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन
सर्वात मोठा उपाय. तो उपाय या भगवत कीर्तनाच्या दृष्टिकोनातून दिनत्रय महोत्सव आणि या ठिकाणी नियोजित केलेले आहे. त्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रातले मोठे विद्वान, अभ्यासू, परमपूज्य परमवंदनीय वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर महाराज यांची कीर्तन सेवा नियोजित. लवकर तर त्यांचं मिळत नाही कीर्तन, आणि मिळालं तर ते होईल शंका नाही. पण महाराजांचं त्यांचं खूप प्रेम, आज खूप सामाजिक प्रेम त्यांनी संपादन केलं. त्यातूनच मला असं वाटतं त्या कीर्तनामध्ये कमीत कमी 100 चांगले कीर्तनकार असतील. कमीत कमी 100 कीर्तनकार चांगले महाराजांनी ज्यांच्याकडे इतिहास आदेश शिकला या त्यांची उपस्थितीत मला त्यांचं नाव जरी माहीत नसतं तरी बळीराम महाराज, त्याचप्रमाणे शिवकृष्ण योगी गडगिरे बाबा आवर्जून मोडतळून या उत्सवाला आले. नामदेव शास्त्री महाराज म्हणजे बळीराम शास्त्री महाराज हे सगळी मोठी मोठी कीर्तनकार मंडळी उपस्थित झाली. हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आज माझ्याकडे पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा वाचायला आहे. वास्तविक आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्या दिवसाला ते चिंतन करण्याची बंधन आहे. त्याला मंगलाचरण म्हणतात. तो अभंग समचरण दृष्टीवरी साधी सुंदर ते ध्यान विटीवरी अशा आशयाचा कुठला तरी अभंग निवडावा लागतो. पण माझ्याकडे अशी अडचण निर्माण झाली. दिवस पहिला आहे, मंगलाचरण आहे, आणि दुसरी बाजू वास्तुपूजन आहे. आता उभय विषयाला स्पर्श करणारा अभंग कोणता निवडावा. विचार केल्यानंतर लक्षात आलं की आता पाळीला घरा संगती या अभंगामध्ये मंगलाचरणही आहे आणि वास्तुपूजनाचा संबंधही आहे. पुढे म्हणजे त्याच्यात कोणतं मंगलाचरण आहे. एक महत्वाचं चिंतन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये 2 शब्द प्रारंभाला जर उच्चारण केले तर ते मंगलाचरण होत. 2 शब्द कोणते. त्या 2 शब्दाला केव्हा आलं त्याचा इतिहास वेगळा आहे. जेव्हा ब्रह्मदेव आणि उत्पन्न झाले आणि ब्रह्मदेवाच्या तोंडून पहिले 2 शब्द उच्चारित झाले. ओंकार चात शब्द द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात् मंगलिका उभो. ओम शब्द आणि आत शब्द हे मंगल शब्द. त्या आत शब्दाचा मराठी अर्थ आहे आता. आपण पहा ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षी जेव्हा ब्रह्मसूत्राचं सुरुवात करतात, मंगलाचरण करत असताना पहिला शब्द कोणता वापरला. अथा तो ब्रह्म जिज्ञासा असा शब्द. आता तसं ब्रह्मदेवाच्या कंठातून ओम आणि अथ शब्द बाहेर पडलेले आहेत. याच्याकरता शास्त्रकार म्हणतात अथ म्हणजे आता शब्द हा मांगलिक शब्द आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या अभंगातला पहिला शब्द आहे आता. या दृष्टिकोनातून मंगलाचरणाचाही भाव आहे. आणि घराचं वास्तुपूजन या दृष्टिकोनातून अभंगाचा विषय निघून तर स्पर्शित आहे. या दृष्टिकोनातून आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये भरवसा मानतात. भरवसा धैर्य म्हणा, निश्चय म्हणा, भरवसा म्हणा, एकार्थी शब्द. आपण जे कार्य करतो त्या कार्याविषयी आपला विश्वास पाहिजे. मी ज्या साधनाने जातोय नेमकं त्या साधनाने निश्चित जाणार, त्याला म्हणतात भरवसा. जर भरवसा नसेल आणि मग शासन काढून माणूस साधना जर करत असेल तर तो योग्य वेळेला जाणार नाही. स्वामी एकांत एक वाक्य आपल्याकडे सांगेल. स्वामी एकांत म्हणतात जी व्यक्ती साधना करत असताना आपल्या साधनेवर
जिचा आत्मविश्वास नाही या व्यक्तीसारखी जगात पापी व्यक्ती नाही. झालं भक्तीच्या क्षेत्रामध्ये भरवसा फार नाही. भरवसा काय आता पूर्ण आणि अवधीचा दर्शीची फिरती झाली तयामद होता बनवली मारी हाका सोयी पावी समजून भरवसा पाहिजे. आपण ज्या साधनेमध्ये आहोत निश्चित मी योग्य मार्गाने चाललोय असा भरवसा माणसाला निर्माण झाला पाहिजे. जुना दृष्टांत एक ब्रह्मचारी महाराज सत्संग सांगत होते. गावामध्ये एक आजीबाई महाराजांना नमस्कार करायची आणि सत्संग संपल्यानंतर प्रश्न विचारायचे. महाराज तुम्ही ब्रह्मचारी का? कोणालाही प्रश्न विचारता येत नाही. एक प्रकारचा अवमान तो एक प्रकारची शंका त्याच्यातून प्रगट होते. पण आजीबाईचा मोठा अधिकार होता. ती आजीबाई प्रत्येक दिवशी विचारायची महाराज तुम्ही ब्रह्मचारी का? महाराज सांगितलं आजीबाई पुढे सांगा. बघता बघता मनाचा कालखंड रोखला. महाराजांचं आयुष्य संपलं. महाराज वैकुंठवासी झाले आणि आजीबाई आल्या दर्शनाला. कळलं की आता वैकुंठवती आहे. आजीबाईचा अधिकार फार मोठा होता. महाराज शरीराने माणसाचा अधिकार समजत नाही. निर्वत्तेने माणसाचा अधिकार समजत नाही. संपत्तीने माणसाचा अधिकार समजत नाही. अधिकार एक अवस्था वेगळी आहे. आजीबाई स्त्री देहात व्रतलेली असल्या अधिकार फार मोठा होता. येथे महाराज प्रेत बसवलेलं होतं. अंत्यविधी होणार होता. आजीबाई जवळ गेल्या आणि मोठ्याने हात मारले. महाराज काल मला सांगितलं तुम्ही मी उद्या सांगेन आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर न सांगताना तुम्ही कसे गेला? पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग जा. चमत्कार असा झाला महाराज वैकुंठवासी झालेले ते देहात परत जिवंत झाले. डोळे म्हणून बघू लागले. सांगा ना रोज म्हणत होता उद्या सांगतो उत्तर उद्या सांगतो उत्तर आणि तुम्ही तर वैकुंठवासी झालात. महाराजांनी सांगितलं आजीबाई आज मी सांगतो मी आज ब्रह्मचारी आहे. प्रश्नच उत्तर सांगितलं मी ब्रह्मचारी आहे. आजीबाईने विचारलं इतके दिवस का लावले? महाराजांनी आजीबाई भरोसा नाही. कधी इंद्रिय धोका देतील हे सांगता येत नाही. जोपर्यंत देहाची 3 चिमटे राख होत नाही तोपर्यंत त्याचा भरोसा नाही. माझं दृष्टांत साधना करत असताना काही वेळेला माणूस भरवशातून कमी असतो. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्ताला आपल्या जीवनामध्ये मोठा भरवसा असला कशाचा भरवसा आहे तो आपल्या थोडं भूमिकेचं चिंतन करायचं. कारण कोणतंही विधान भूमिका कळल्याशिवाय समजत नाही. कोणतंही विधान भूमिका कळल्याशिवाय समजत नाही. उदाहरण सांगतो. एक पती पत्नी होती. पती ऑफिसमध्ये कामाला होता. पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी दुपारी 3:30 वाजता पत्नीने आपल्या पतीला फोन केला. मला घरी लवकर या. सुट्टी 5 वाजता होते आता 3:30 वाजले कसा येऊ शकतो? आज यावं लागतंय. रजा द्या मित्र करायची पुढे द्या. काय वस्तू यावंच बसलं. झालं काय असं? हो तुम्हाला माहित नसेल आपल्या घरी भांडणं लागले. भांडणं हा कुणाची? तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. नाही करणार हे लोक. काय म्हणतात? तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. तसं हे करण्याकरता आपल्याला हे करावं लागतंय. हे कोणत्या संस्कृतीचं हे करावं. जगात 2 संस्कृती आहे. एक पाश्चात्य संस्कृती दुसरी पौर्वात्य संस्कृती आहे. आपण पौर्वात्य संस्कृतीमध्ये आहोत. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्नामध्ये संस्कार नाही, वायाहोम नाही, सप्तपदी नाही,
वशिष्ठावृंदती तारा दर्शन नाही, मंगलाष्टिका नाही, मग करा किती वर्षात होतो पुन्हा संबंध सुटला. अत्यंत भोगवादी जडवादी संस्कृती आहे. त्याला आश्चर्य वाटतं त्या भारत देशामध्ये लग्न झालं तर मरेपर्यंत पती पत्नी राहत होते. आमची संस्कृती जगात उच्च संस्कृती आहे, त्याही संस्कृती आहे. तेव्हा हे लोक होताना फोन केलेलं ते पाश्चात्य संस्कृतीचं फोन असा होता, तुमची मुलं म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती म्हणून तुमची मुलं, माझी मुलं तिचं एक अगोदर लग्न झालं होतं आणि ती मुलं घरातच होती आणि म्हणून फोन होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मानतात. आता सगळ्यांना कळालं असेल कोणतंही विधान करण्याकरता भूमिका करावी. जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या भूमिकेतून बोलतात या भूमिकेचा भाव आणि जीवनाचा एक प्रकारचा प्रवास आहे. कोणता प्रवास आहे, कुठून कोणीकडे प्रवास आहे याचा विचार करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आत्मस्वरूपाकडे आपण चाललो असा प्रवास आपल्याला सांगतो. मग आत्मस्वरूपाकडे जाण्याचं कारण काय? माणूस आपल्या घराकडे जातो याचा अर्थ प्रवासात असतो. आपलं घर सोडलेलं असतो आणि घर सोडल्यानंतर तो परत एखाद्या गाडीचा आश्रय करतो आणि आपल्या घराकडे निघतो, त्याचा प्रवास सुरू होतो. तसा आपला अध्यात्मिक प्रवास कोणता आहे? आपला अध्यात्मिक प्रवास आहे तो आपल्या आत्मस्वरूपाकडचा प्रवास. त्याचं कारण जेव्हा जीवत्व दशेमध्ये जीवात्मा अनुभवतो आणि अनुभवल्यानंतर मग त्याला कळतं विषण हे आपलं देशांतर चाललंय. दोन गोष्टी आहेत, काहीचं रूपांतर आहे आणि काहीचं देशांतर आहे. जडाचं असतं ते रूपांतर आहे आणि चेतनाचं असतं ते देशांतर आहे. बदल सारखा चालू आहे. रूप बदलणं जडाचं रूपांतर आहे. माझ्यापुढे माईक जोडलेलं हे स्टँड आहे. हे या स्टँड हे सध्या रूपांतर झाले. एका काळामध्ये याचे लोखंडाची कण कुठल्या तरी लोखंडाच्या खाणीत असतील, ते गोळा केले असते, त्याचा ठोकळा बनवला असेल, तो कारखान्यात नेला असेल, तो वितळवला असेल, पण त्याच्या अशा नळ्या बनवल्या असतील. हे सगळं रूप बदलत चाललं. याला म्हणतात रूपांतर.
जलाचं असतं ते रूपांतर असतं आणि चेतन असतं ते वेशांतर असतं. हे दोन्ही मृदंग आहेत. मृदंगाचे खोड लाकडाचे. आता नवीन सुधारणा झाल्या. खऱ्या अर्थानं मृदंग म्हणजे मृत अंगम, मातीपासून बनवलेला त्याचं नाव आहे मृदंग. जुन्या काळात मातीपासून बनवत असतो. अजून सध्या औरंगाबादला एकाने मातीचा मृदंग बनवला, काय गोड वस्तू म्हणून. पुढच्या काळामध्ये लाकडाचा बनवायला सुरुवात केली. याच्यात सध्या सुधारणा झाली. सध्या स्टीलचं बनवतात. परिणामचा नायलॉनचा बनवू नये. मला एवढं विचारायचंय, हे सध्या मृदंगाची जी खोड आहे, या खोडाचं रूपांतर किंवा घोडे आहेत लाकडाचे, यांचं रूपांतर हे एका काळात कुठलं तरी झाड असते, कोणीतरी तोडलं जाईल, त्याला आकार देता 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 आता मृदंगाचा आकार आला. ते रूपांतर हे खोड असे राहतील का? पुढे याचं पुन्हा रूप बदलणार आहे. जलाचं रूप बदलत असतं आणि चेतनाचा वेश बदलत असतो. आपण चेतन आहोत, आपला वेश बदललेला आहे. आपण सध्या मनुष्य देहामध्ये आहोत आणि जीवत्व दशेला प्राप्त झालो. हा बदल कुठून झाला आहे? मुक्त होता आपण आत्मवत असताना देखील देशांतर चाललंय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतका सुंदर सिद्धांत आहे. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हा सिद्धांत आपल्या भारतीय संस्कृतीचा अति उत्कृष्ट सिद्धांत. या जन्माच्या अगोदर आपण कोणीतरी होतो, आठवत नाही आपल्याला. आणि हा जन्म संपल्यानंतर कर्म आणि अज्ञान शिल्लक राहिले तर कुठल्या तरी देहाला जाणार. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोन्ही गोष्टी आपल्या संस्कृतीने मानलेल्या आहेत. आपल्याला आठवत नाही तो प्रश्न वेगळा. याची उत्तंभरा चांगल्या असते त्यांना मागचा जन्म कळतो. जगद्गुरु तुकोबारांचे शिष्य बहिणाबाई त्यांना मागचे 14 जन्म आठवत होते. भगवत पूज्य पाद सुखाचे आले त्यांना मागचे 12 जन्म आठवत होते. आमचे सद्गुरू योग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात नारोबांची पालखी आयुष्यभर खाल्ल्यावर वडील एक पुण्य मला आता या जन्मात मिळाले. उत्तम घरात सामान्य आपल्या जीवनामध्ये आठवत नाही आपण माझे कोण, पण होतो गोष्ट केली. रामायणाचा प्रसंग, भगवान रामचंद्र जेवण करत होते, सीता माता वाढत होत्या. इतक्यात जेवण करता करता प्रभू रामचंद्र गालातल्या गालात हसले
भगवती सीता मातेचं लक्ष गेलं आणि प्रश्न विचारला, का हसला? भगवान म्हणाले, तिथे हसण्यासारखं दिसतं पण हसतो. काय दिसतं हसण्यासारखं? माणूस हसतो किंवा विसंगती झाल्यानंतर मनुष्य हसतो. एक वाक्य सांगतो, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. कीर्तनकार जे विनोदी कीर्तनकार असतात ना, तो लोकांना हसवतात. म्हणजे काय करतात? विसंगती असं सांगतात. नमुना सांगतात तशी असते विसंगती. एक गोष्ट आहे, जगातल्या गोष्टीमध्ये अत्यंत लहान गोष्ट आहे. लक्ष दिलं तर कळेल, नाही करणार. गोष्ट सुरू करतो. एक म्हातारी आजीबाई होती आणि ती लहानपणात मेली. गोष्ट संपली. विसंगती आहे. म्हातारी कुठे लहानपणात मरते काय? विसंगती आहे. विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. भगवान प्रभू रामचंद्र हसले. का हसला मला सांगा. भगवान म्हणतात, तिथे समोर जे मुंगळ्याची ओळ आहे ना, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसरा मुंगळा चालला. वरच्या मुंगळ्याला बघून हसलो. काय असणार तिथे? काय तो अज्ञानी आहे. भगवान म्हणतात, तुला कळत नाही, तो वरचा जो मुंगळा आहे तो मागच्या जन्मामध्ये स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलं, परत गेलं. असं असतं महाराज, परत गेलं तरी सवय जात नाही. त्याचा इंद्र तर गेलंय, पण त्याची मागची सवय होती ऐरावतार बसायची. ती सवय गेली नाही. आता मुंगळ्याच्या जन्मामध्ये ऐरावत कुठला मिळतो? ती ऐरावतार बसण्याची भूक दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून भागवायला लागलाय. असं का बोलवता? पूर्ण जन्मयाच्या करता मी बोलतोय. आपलं देशांतर आपण घसरलेलो आहोत. आपण घसरलो, पण मात्र प्रवास करत असताना एक वर्ग असा आहे की त्याला आपण घसरलो हे कळतच नाही. ना सत्संगती, ना शास्त्र संस्कार, ना पुण्याई, सामान्य प्रापंचिक अवस्थेमध्ये बद्ध असतो आणि बद्ध लोकांमध्ये विषयोपभोगामध्ये रममाण झालेला असतो. हा एक वर्ग. कोणत्या भाषेमध्ये सांगायचं, त्याला आपलं अज्ञान समजत नाही. महत्वाची गोष्ट आहे, आपलं अज्ञान आपल्याला समजावं. अज्ञान कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. म्हणून सांगतो वाटते, आपलं अज्ञान कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालं म्हणून श्रीमद भगवत गीतामृत बाहेर पडलं. काय पडले बाबा प्रच्छाने त्वाम धर्म श्रेयस्काम निश्चितामृतिकाने आपलं अज्ञान कळावं सगळ्यात महत्वाची गोष्ट. जीवदशेमध्ये फारच माणसं दुसऱ्याचं अज्ञान पाहतात, पण आपलं अज्ञान पाहत नाही. मोठं दैव ठेवलेलाच आहे. आपल्या भारतीमध्ये म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुस्तळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आता डोळ्यात मुसळ जातात कसं कोणाच मन पडली. आपला दोष कळत दिसत नाही, दुसऱ्याचे दोष दिसतात. हे गमत सांगत असतो मी. एक शेतकरी होतो, भरपूर गाई विकत जाईल, दूध शिल्लक राहत होतं आणि प्रपंचामध्ये पैसा कमी पडत होता. त्याने विचार केला, दूध शिल्लक राहिले, आपण त्याचं रूपांतर पैशात ठेवू. थोडा आधी तो वारकामध्ये पाहणार. त्याने विचार केला, हे दूध विकण्यापेक्षा दुधाचा पदार्थ करून विकण्यामध्ये पैसा जास्त मिळतो. सूक्ष्म असतो. मी त्याने विचार केला, हे दूध तापवायचं, दही करायचं, घुसळायला लावायचं, लोणी तयार करायला लावायचं, ते लोणी बाजारात विकायचं. त्या घरी शिल्लक राहत आहे, शेजाऱ्या पाजारांना देता येत आहे आणि इकडे लोण्याचे पैसे दुधाच्या पेक्षा पण अधिक होतात. हे अर्थशास्त्र त्याला माहिती होतं. म्हणून त्याने आपलं लोणी आणायचं, त्या शहरामध्ये घेऊन विकायचं, गल्लोगल्ली डोक्यात घेऊन ते लोणी घेऊन विकायचं. एका दुकानदाराने जे पाहिलं,
म्हणून तुमच्याकडे एवढं पूर्ण आहे का पुन्हा पुन्हा तयार होत आहे आणि 2-4 दिवसाला होत आहे. हे काम करा, जेवढं तुमच्याकडे लोणी तयार होईल तेवढं मला आणून द्या. इकडं तिकडे गेलायचं नाही. काय बाजार भाव असेल त्याप्रमाणे पैसे घेऊन जायचे. शेतकऱ्याला बरं वाटलं, आता फिरायचं काम नाही. तयार लोणी झालं की आणून लोण्याचे गोळे आणून द्यायचे. त्या शेतकऱ्याने 1-1 किलो लोण्याचे गोळे तयार करायचे, नंतर दुकानदाराला आणून द्यायचे. दुकानदाराने पैसे द्यायचे त्याला. असं बघता बघता 6 महिने लोटले. 6 महिन्यानंतर त्या दुकानदाराला मनामध्ये एक शंका निर्माण झाली. आपण 6 महिने जमीन शेतकऱ्याची घेतो, तो म्हणतो 1 किलो आहे आणि आपण त्याचे पैसे देतो, पण नेमकं खरं काय? शेतकरी लोणी घेऊन गेला होता आणि त्या दुकानदाराचे लोण्याचे गोळे मोजले. 4 किलो लोणी होतं, प्रत्येक गोळा 100 ग्रॅम कमी पडला. त्या दुकानदाराच्या कळपाच्या मस्तकाला गेली. आपण शेतकरी विश्वासू आहे म्हणून आतापर्यंत वजन करून पाहिलं नाही. अजूनही महाराज शेतकरी हा वर्ग विश्वासू आहे, खूप कष्टाळू आहे, विश्वासू आहे. शेतकऱ्याला चाका कळतो का? तुमच्याकडे आहे का चाका शब्द? नाही. चांगल्या ज्वारीमध्ये खराब ज्वारी मिसळायची आणि चांगल्या ज्वारीच्या भावाने विकायची, त्याला म्हणतात चाका. शेतकऱ्यासारखा प्रामाणिक कष्टाळू वर्ग नाही, पण आज संकटात अधिक कोण पडला असेल तो शेतकरी आहे. दुर्दैव म्हणा, कुठल्या दिवसाचा पेपर काढा त्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या नाही असं कुठलं पेपर मिळतो आपल्याला? त्या दुकानदाराने ते लोणी मोजलं, 100 ग्रॅम कमी पडलं. मनामध्ये विचार केला, 6 महिने फसवलं या नाही म्हणून, आता येऊ द्या. दुसऱ्या दिवशी शेतकरी 4 किलो लोणी घेऊन आला. सावकार, ते 4 किलो लोणी आहे. सावकार म्हणाला, कळेल तुझ्या विश्वास ठेवला. मी आतापर्यंत 6 महिने लोणी घेत आलो, मोजलं नाही. मागच्या वेळा तर लोणी दिलं आणि ते प्रत्येक गोळा 100 ग्रॅम कमी पडला. किती बसवलं म्हणाले तो? शेतकरी शांत म्हणाले म्हणू लागला, सावकार रागवू नका, माझ्याकडे फक्त घरीच तराजू आहे, किलोचं माप नाही. पहिल्यांदा तुमच्याकडे 1 किलो वजनाचा साखरेचा पुडा घेऊन गेलो. आणि त्या साखरेच्या पुड्याला न बोलता त्या साखरेच्या पुड्याबरोबर लोणी मोजून आणतो. कुणाचं चुकलंय? शेतकऱ्याचं चुकलंय का दुकानदाराचं चुकलंय? चुकलंय त्याचं दोष मला दोषाला करतो. आपल्या जीवनामध्ये हेच चालू आहे मला. आपण आपले दोष पाहत नाही. मग काय त्याचे गुन्हे आत्मपरीक्षण केल्यानंतर हे कळालंय मी कोणत्या व्यवस्थेवर आहे. माझं खरं जिथे मी तादात्म्यात आहे तिथे माझं खरं स्वरूप मी वेगळं आहे. मी स्वरूप आहे सच्चिदानंद आहे आणि असं अज्ञान आणि दुःख या तिघांच्या संगतीमध्ये आहे. आत्मपरीक्षण केल्यानंतर हे कळतं की मी त्याच्यात नाही. असं जेव्हा ज्ञान होतं मग मी कोण आहे? मी कवणाचे माझं सांगणार कोणी? वराड आर्या वराडी ज्या देहामध्ये आहे, या जगामध्ये आहे, त्याचा संबंध आणि माझा संबंध कोणता संबंध आहे? वास्तविक याचा संबंध माझा तात्पुरता आहे. माझा संबंध मूळ परमात्म्याशी आहे. ते माझं स्वरूप आहे. तिथे मला जायचं आहे, ते माझं खरं घर आहे.
त्या घराला जात असताना माझा प्रवास चालू आहे, पण तो प्रवास विभिन्नपणे पार पडणार आहे. आता कशामुळे पार पडणार आहे? अभंगाच्या पहिल्या विशिष्ट भूमिकेत असत नाही. आता भरवसा प्राप्त झाला आणि भरवसा प्राप्त झाल्यामुळे मी आता घराला प्राप्त होणार आहे. कोणतं घर आहे? घराचे 3 प्रकार आहेत. दगडा मातीचं प्रपंचातलं घर, चालतं पोलतं बेहूती घर आणि परमात्म्याचं सोप हे घर. 3 घर. दगडा मातीच्या घराला आपण जाणार येणार हा भाग दिलाय. देहाला सुद्धा शास्त्रामध्ये घर म्हणतात. 24 तत्वाचे कुटुंब कुठे बंद मोक्षाचे मनुष्य देखील घर आहे. आणि या घराला देहाला घर काही ठिकाणी म्हणतात. वसवादे घर
देहाला घर म्हणतात. आणि तिसरे घर ज्ञानदेवा घर. दया मूळ घराचे निर्गुण निराकार जे आपलं स्वरूप आहे. आता मी घराला जाणार जात असताना मला आता भरोसा प्राप्त झालाय. आता पाहिजे घरात या साकार संगती भगवान सगुण साकार परमात्मा याच्या संगतीमध्ये मी आपल्या मूळ घराला जाणार. प्रश्न असा आहे, ज्याच्या संगतीतून जायचंय तो आणि ते घर वेगळे वेगळे काय. क्लिष्ट अशा प्रकारचं चिंतन आहे. जास्त क्लिष्ट चिंतनामध्ये घडणार नाही. ते आणि एक वेगळे आहे काय. उत्तर सामान्य अशा प्रकारच्या पद्धतीने निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचत असेल तो सगुण असा आग्रह घ्यावा लागतो. वयाच्या आदर्शी गुरुबा कथा म्हणायचा अभंग आहे. निर्गुणाची सोयी आलो सगुणा संगे नवदारो प्रसंगे गुणातीत. सगुण साकार परमात्माची चिंतनाने मनाने संगती केली आणि संगती केल्यामुळे निर्गुण परमात्माच्या स्वरूपापर्यंत माझा आता पाहिजे या साकारा संगती भगवंताच्या संगतीमुळे मी घराला पोहोचलो. नक्की पोहोचलो. संगती कोणती आहे. एक आकाराचा जर विचार केला तर वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्हा आम्हाला भगवंताची संगती नाही का. ज्या घराला जायचंय त्या घराची आपली संगती नाही का. त्या घरात आपण पोहोचलो नाही का. त्या घरापासून खरंच वेगळं आहोत का. परत बाळकावाचा विचार आहे. कोणत्या संगतीमध्ये अनुभवाच्या दृष्टिकोनातून वृत्तीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याला आपल्याला होते की मी निर्गुण निराकार परमात्मा आहे असं मनाला वाटत नाही. का वाटत नाही. वृत्तीचा विषय बाहेर आहे आणि परमात्म्याची संगती आत. निर्गुण निराकार परमात्मा हे जे स्वरूप आहे ते तुम्हा आम्हाला सहज आपल्या स्वरूपातला भाग. तरी परंतु इतक्या जवळ असताना सुद्धा त्याचा अनुभव येत नाही. तुझे आले तुझं सरोवराच्या काठावर उभे होते आणि सरोवरामध्ये काही मासे तहान लागल्यामुळे उसळी मारत होते. मीराबाईंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं झालं. पाणी
मासा लागावी? त्याचं एक उत्तर आहे, परमात्म्याने माशाचा देह बनवत असताना खाद्य वस्तू त्याच्या तोंडातून जाते पोटात, पण पाणी मात्र तोंडातून जात नाही. त्याच्या देहामध्ये पाणी जाण्याकरता भगवंताने एक व्यवस्था केली आहे, ती म्हणजे त्याच्या गळ्याला एक छिद्र दिले. मासा जेव्हा पाण्यामध्ये फिरत असतो तेव्हा ते छिद्र बंद असतं. ताण लागल्यानंतर मासा उपाय मारतो, उलटा होतो. उलटा झाल्यानंतर ते छिद्र पसरतो आणि मग पाणी त्याच्या शरीरामध्ये जात. मग ज्याला नेहमी माशाचा संबंध आहे त्यांना माहिती प्रश्न. पाण्यात राहून सुद्धा त्याला तहान, तसं आपण स्वरूपामध्ये असून सुद्धा स्वरूपाची आपल्याला तहान आहे. मग त्याला काय करावं लागतं? त्याला उलट व्हावं. मायेच्या विरोधात चालणं म्हणजे उलट होणं. प्रत्यक्षात दिसत असताना जो खोट आहे न दिसणारा परमात्म्याकडे ओढ घेणं ते उलटच मान. परमात्म्याकडे म्हणजे उलटच झालं भाग. सांगण्याचा माझा मुद्दा, आत्मस्वरूप घर जवळ आहे, पण तिथे पोहोचण्याकरता आपण दुर्बळ आहोत. त्याच्याकरता आपल्याला पोहोचवण्याकरता संगती आपण करायची. कोणाची संगती करायची? जे निर्गुण निराकार तत्व आहे ते आपल्या प्रवासाकरता सगुण साकार बनते. सगुण साकार म्हणून तेच आपल्याला संगती देत. परमात्मा आपल्या संगतीमध्ये राहतो. संगतीमध्ये राहून आपल्या परमात्म्याची वाट सुद्धा जर चुकली तर तो वाट आपल्याला दाखवतो. धरून तो आपल्याला वाट दाखवतो. याकरता सगुण साकार भगवान परमात्म्याच्या स्वरूपावर प्रेम करावं आणि प्रेम करत असताना त्याची संगती करावी. स्वरूपाची संगती सहज आहे, पण संगती करावी म्हणजे कोणती? वृत्तीची संगती करावी. नामाचे चिंतन, रामकृष्ण नारायण रामनेक्षण खाता जीविता संभो, असं आपण त्याला श्रद्धेने बोलावल्यानंतर तो परमात्मा आपल्याला सांभाळतो. क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो. आपण प्रार्थना देवाला करायला लागते की भगवंता तुम्ही सगुण साकार स्वरूपातून मला माझ्या स्वरूपाकडे जात असताना मला सहाय्य करा. आता आणि मग तत्वाला भगवान परमात्मा प्रभुसाह्य झाला. हृदय निवासी नाश नाही. श्रीमद भागवतामध्ये आख्यान फार मोठं आहे, वेळ आपल्याला बोलणार नाही. केंद्रा पूर्वजन्मामध्ये एका श्रीमंताच्या पोटी जन्म, वृत्ती बालपणापासून उदार होतो. संसाराच्या कुठल्याही भोगामध्ये आपण रमत नव्हतो. मूल झाली असताना सुद्धा आपल्या बापाला विनंती केली, बाबा माझं लग्न करू नका.
भगवान परमात्म्याची साधना करायची आहे आणि एखाद्या साधूच्या संगतीमध्ये राहायचंय, साधना करायची. संतांच्या संगतीत केलेली साधना लवकरात लवकर फलभूत होते. संतांची संगती अकळाबा शिल्पटी संता सर्वे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्य लवकर प्राप्त होते. बघा, मला साधूंच्या आश्रमात राहायचं, एक ब्रह्मनिष्ठ साधू त्या आश्रमामध्ये त्या मुलीला राहण्याकरता ठेवून दुर्मिळ मला. श्रीमंती आणि सात्विकता अत्यंत दुर्मिळ आहे. श्रीमंती आणि रजोगुण, श्रीमंती आणि तमोगुण श्रीमंती आणि सत्वगुण हा दुर्मिळ आहे. साधूचा बंद करू लागली. बघता बघता शरीरामध्ये विकृती निर्माण झाली आणि आजार आला. अंथरुणावर खिळली. संतांनी विचार केला की प्रकृती सुधारण्याकरता एखाद्या वैद्याला बोलवून एक वैद्य बोलवण्यात आला. प्रकृती तपासण्याकरता काही वेगळ्या वेगळ्या परीक्षा, त्याच्यामध्ये नाडी परीक्षा, त्याची नाडी परीक्षा करण्याकरता हात हातामध्ये वैद्याने घेतला. आयुष्यात पुरुषाचा हात पहिल्यांदाच हातात आलेला. प्राणोत्क्रमणाची वेळ झालेली. मनामध्ये भाव निर्माण झाला, पुरुषाचा स्पर्श असा असतो का, आलं आणि प्राणोत्क्रमण झालं. अंते मती सागती. आता सध्या फोटो स्वस्त झाले, मोबाईल फोटो कोणाचे भविष्य काळामध्ये फोटो काढण्याकरता फोटोग्राफरच्या दुकानात जावं लागेल. खुर्चीवर बसला कॅमेराकडे घ्यायचा, टोपी सरळ करायला लावायचा, मान ताट करायला लावायचा आणि म्हणायचा आता मी फोटो काढतो. सावधान म्हणून त्याने कॅमेऱ्याचं बटन दाबायला, ज्याचा फोटो काढायचा त्याच्या नाकावर लक्ष बघायला. एक वेळ आल्यानंतर तो फोटो काढून घेणारा विचार करतो, फोटो मध्ये माशी उतरायला नको, हाती वर हाताने उडवावी तर हात त्याच्यापेक्षा तो आहे ते नाक गोळा करतो. कशा करता माशी उडवणार. फोटो मध्ये चांगलं दाखलेलं का गोळा केलेलं, कारण बटन दाबण्याचा क्षण महत्वाचा आहे, प्राणोत्क्रमणाचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. त्या श्रीमंताच्या मुलीला जे प्राणोत्क्रमण झालं आणि पुढचा जन्म मिळाला निश्चित इंग्रजच्या पूर्वजन्माचा इतिहास आहे. पण एक दिवस असा उघडला की पूर्वजन्मामध्ये केलेली सेवा ती परिपक्व झाली, तिची प्राप्त झाली आणि मग इंद्रियला भगवान परमात्म्याच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. इंद्रला म्हणते संतम समीपे मला हे सांगायचे, परमात्म्याची संगती वृत्तीने केली, वृत्तीने केलेली संगती आपल्या निर्गुण घरापर्यंत पोहोचवते. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आता मला भरोसा प्राप्त झालाय. आता आपण या दाताला हा दाता हा आपल्याला हे देतो, आत्मस्वरूपाची वाटता दाखवतो, प्रसाद देतो, कृपा देतो, असा दाता आहे. आता मला भरोसा झालाय. महाराज तुम्ही जाणार संगती करणार, पण संगती कशी करतात अवश्य
भगवान परमात्म्याच्या शरणावर आपलं मस्तक ठेवायचं. शरणावर मस्तक ठेवणं म्हणजे आपलं सर्वस्व समर्पण करणं. भगवान परमात्म्याच्या चरणाने सामर्थ्य की जीवाचा अभिमान नष्ट करण्याची ताकद भगवंताच्या शरणामध्ये आहे. एवढी अभिमान अशी कृती आहे. सगळ्यात मोठा आणि पहिला शब्द तो अभिमान. हे दाडवा वयाने दोषवही दुर्गतीने तया माझी पहिले देह अहंकार. कठीन शत्रू हा शत्रूवर घालवा करते भगवंताच्या चरणामध्ये. हा शत्रू लवकर जात नाही. किती प्रयत्न करा अहंकार घालवण्याकरता जो प्रयत्न करावा त्यानेच अहंकार वाढतो. पंढरीची वारी केल्यानंतर अहंकार गावा करावा. पंढरीच्या वारीत घरी आल्यानंतर गावात जे पंढरपूर आले नाही त्याला म्हणतात राम राम पंढरपूर आले. हे ना काय निघाले कशाला बोलतो नको तो अभिमान वाढ करोनिया तीर्थाटन वाढविला. हे गंमत थांबतो. कीर्तनात भजनात मदंग वाजवल्यानंतर अभिमान गावा करावा. जाऊ त्या दोघांच्या नाही सांगत बाहेर त्याचं सांगतो. कीर्तनात चाली म्हटल्यानंतर अभिमान दावा करावा. इथलं कोणाचं सांगत नाही. बाहेर कुठे वाटतं कोणाला जाता येईल. कीर्तन केल्याचा अभिमान दावा करावा. जावा कीर्तन कोणाला करतात शपथ विना हा अभिमान जर दूर करायचा असेल तर भगवंताच्या शरणाचा आश्रय करणं अत्यंत आवश्यक. आपल्याला कालोपातील काही इतिहास माहिती सांगत नाही. केवढा मोठा अभिमान स्वरूपाचा होता. फक्त पायाचा स्पर्श झाल्यावर अभिमानाचा नाश झाला. भगवान परमात्म्याची भक्त होऊन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एक रूप झाली. पायाच्या आश्रयाचा परिणाम त्याच्यावर माथा ठेवायचा. माथा हे जीवाचं देहाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचं अवयव आहे. सर्वेषु रात्रेषु शिरप्रधान म्हणून हेल्मेट दिसत नाही. मोटरसायकल चालवणाऱ्याला हेल्मेट कशा करतात ते संरक्षण करा. एक ऐकलेलं इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज 5-6 वर्षाचे होते. वडील आदिलशहाच्या दरबारात नोकरीला होते.
शिवाजी महाराज एकदा आपल्या बापाच्या भेटी करता गेले. दरबार भरलेला होता. बादशाहाला नमस्कार न करताना आपल्या पितेच्या जवळ मांडीला मांडीवरून बसले. रोज दरबार भरल्यानंतर सगळे सरदार मंत्री सुभेदार मुजरा करायचे जागेवर बसायचे. पण शिवाजी महाराज मात्र मुजरा न करताना आपल्या बापाच्या मांडीला मांडी लावून बसले. 2-3 दिवसानंतर आधीच आपल्या लक्षात आले खूप मुलगा प्रस्तावाचा. सगळे मला मुजरा करतात आणि हा मला मुजरा न करताना खाली बसतो. काय झालं? 2 महान शेजारी बसावे आणि त्याला परीक्षाचं भक्त यावा. त्याने परीक्षाच्याच महाराजाचं दर्शन घ्यावं. दुसऱ्या महाराजाचं दर्शन घेऊ नये. त्याला असं वाटतं मला समुद्रात फेकून दिलं की काय आधीच शाळा वाटायचं. विचार केला आता तर प्रगट करता येत नाही पण कमीत कमी या मुलाची वाकलेली मान मला पाहिजे. एके आदिलशाने असा ते दरबार भरवला. त्या दरबारात प्रवेश करत असताना दरवाजा छोटा बनवला की खाली मान घातल्याशिवाय मध्ये जाता येत नाही. सुभेदार मंत्री सरदार त्या दरबारात जाताना खाली मान घालायचे मग पाय काढायचे मग जाऊन मुजरा करून बसायचे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या दरवाजाजवळ आले आणि अत्यंत चाणाक्ष बुद्धिमान ओळखलं. दरवाजा इतका खूप छोटा बनवला. तुका म्हणे येथे काहीतरी आहे. छत्रपती शिवाजी खाली मान मारून मध्ये प्रवेश न करताना वर जाऊन अगोदर पाय टाकले. तसे ताट खाली बसले आणि उठून पुन्हा जागेवर बसले. माझे झुकलेली मान तर माझं झुकलेलं शिर तुला दिसणार नाही. पाहिजे पहिल्यांदा पाय बघ स्वाभिमान डोक्यात असा परमात्म्याच्या पुढे मात्र आपलं सर्वस्व समर्पण. भगवान परमात्म्याची शक्ती एवढी मोठी आहे आणि कोण त्याच्या पुढे समर्पिली काया जिरे बाळे पडलेली जाया सांभाळे समक्ष म्हणाया कधी छाया कृपेची भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे विधान आहे ते महत्वाची विधान. पासून म्हणजे 1917 साली 15 ऑगस्ट 1917 साली देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. काही विचारवंतांनी विचार केला की स्वातंत्र्य टिकण्याकरता प्रत्येकाच्या हाताला काम नाही. जर बेकारी वाढली तर पुन्हा स्वातंत्र्य धोक्यात जाईल. याकरता स्वदेशी नावाची चळवळ जन्माला आली. महात्मा गांधींनी विचार सरकार घेऊन सूट काढायला सुरुवात केली आणि काही प्रयोग सुरू केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक या स्वदेशीच्या चळवळीमध्ये उतरले होते. सद्गुरू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचं खूप प्रेम. स्वातंत्र्य लढ्यात उतरत असताना लोकमान्यांचं दर्शन लोकमान्य टिळकांनी आशीर्वाद मागितला. जो लोक महाराजांनी तुकोबारांच्या एका अभंगाला शब्द बदलून आशीर्वाद दिले. शेगावच्या गजानन महाराजांनी चक्क भाकरीचा एक तुकडा देऊन आशीर्वाद दिला होता आणि जो महाराजांनी आशीर्वाद दिला होता देत असताना पुण्य वगैरे राहू होता मुलांची या कारण लागा विलायतेच्या वाटे तुम्हाला भेटी स्वातंत्र्य असे शब्द बदलून आशीर्वाद दिले. दोघांचे स्वदेशीचा प्रचार करण्याकरता जो महाराजांनी लोकमान्य टिळक पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मोठी सभा झाली. सभा संपल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. लोक महाराज पुढे लोकमान्य टिळक मागे त्यांची मित्रमंडळी मागे. पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर लोक महाराजांनी डोक्यावरचा फेटा काढला. भगवंताच्या श्रीचरण आपलं मस्तक टेकवलं आणि भगवंताकडे पाहत पाहत अनंत जन्मीची करून पाहता तुझी मुख पांडुरंगा असं म्हणत म्हणत गरुड खांबाजवळ गोड मार्गाची शिळा आहे त्याला रंगशिळा म्हणतात. त्या रंगशिळ वरून कान धरून उड्या मारत असताना अन्यथा शरणम नसते शरणम म्हणून तस्मात कारुण्य भावेनं रक्ष रक्ष परमेश्वर असं साष्टांग दंडवत घातला. लोकमान्य टिळकांनी डोक्यावरची पगडी काढली. पांडुरंगाच्या श्रीचरणावरचं मस्तक टेकवलं आणि जो महाराजांसारखं
रंगशेम कान उड्या मारून साष्टांग दंडवत घातला. तोच लोकमान्य टिळकांच्या काही मित्रांनी पाहिल्यानंतर त्यांना हसू येऊ लागलं. लोकमान्य टिळकांना बाजूला बोलवलं. टिळक त्या भोळ्या बाबड्या बाळकांसारखे काम करायचे, उड्या मारायच्या, साष्टांग दंडवत कशा करतात तो? लोकमान्य टिळकांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले भक्तीच्या क्षेत्रामध्ये अधिकार जोग मानवाचा आहे आणि त्यांनी जे करावं ते मी करावं एवढंच मला कळतंय, याच्या पलीकडे कळत नाही. पायावरील ठेवणी माता सर्वतः उपेक्षी, कुठल्याही प्रसंगामध्ये भगवान परमात्मा आपली उपेक्षा करत नाही. आणि श्रीराष्ट्रीय कर्ण जावे क्षत्रिय नवनंती गुणरंगाच्या त्याला वेळ होऊन गेले. महाभारतामध्ये 90 दिवसाची रात्र आणि दुर्योधन भीष्माचार्यांच्या महालामध्ये गेले. आपल्या अंतःकरणाचं निवेदन प्रकट करू लागला. आचार्य, तुम्ही फक्त आमच्या बाजूला राहता, प्रेम मात्र तुम्ही पांडवांवर करता. 9 दिवस झाले, आमच्यातली दर्शनाने गेली, पांडवांचा एकमेकात नाही. त्याचा अर्थ फक्त आमच्या बाजूला आहात, प्रेम मात्र तुमचं पांडवावर. आपल्याकडे म्हणे खायचं करून दिला, जायचं. आता अलीकडे निवडणूक आली. निवडणूक आल्यानंतर मतदाराचा काळ बघावा. एका उमेदवाराचा चहा पितात, दुसऱ्या उमेदवाराचे पोहे खातात, तिसऱ्या उमेदवाराच्या गाडीत बसतात, चौथ्या उमेदवाराकडनं पैसे खिशात घालतात, 5वाचा प्रचार करतात तर जागेला मत देऊन मोकळ होतात. आमच्याकडे फक्त आतापर्यंत तुमचं पांडवावर. भीष्माचार्यात खोचलं, लागली प्रतिज्ञा केली, उद्या एक तरी पांडव धराशयी पाळी मी तरी अशा वेळेला भगवान परमात्म्याने सर्व कर्तव्य केली. दुसऱ्या दिवशी 10व्या दिवशी जेव्हा युद्धाला प्रारंभ झाला, भीष्माचार्याने अर्जुनाला असा एक बाण मारला, मुकुट बाजूला कोसळला आणि अर्जुनाला भयात कशा प्रकारचं केला झाली. अर्जुन कासावीस झाले. भगवान परमात्म्याला ते राहवलं नाही आणि भगवान परमात्मा रथाच्या खाली उतरले. हातामध्ये रथाचं चाक घेतलं, गडगड फिरून भीष्माचार्याच्या अंगावर पडले. भीष्माचार्य धनुष्यबाण खाली ठेवलं. देवा संपलं. भीष्मपण केला खरा, एवढी ते उपेक्षा करत नाही भगवान परमात्मा. स्वतःची प्रतिज्ञा असताना सुद्धा ती मोडली आणि भक्ता करता प्रतिज्ञा मोडतात. भगवान तुकाला एका ठिकाणी म्हणावं लागलं, प्रतिजाने प्रियसीने, मी भक्ताची उपेक्षा करत नाही, तू प्रतिज्ञा करता. मी केलेली प्रतिज्ञा मोडली, जगाचा माझ्यावरचा भरोसा राहणार नाही, तू प्रतिज्ञा कर. पायावरील ठेवणी माता आणखी सर्वत्र महत्वाचं कारण आहे, त्याच्या संगतीमध्ये आम्ही आहोत. आमचा प्रवास जिथून आणि जेथपर्यंत आहे तेथपर्यंत या ज्याची संगती आहे त्याची सत्ता आहे.
बिलकुल म्हणजे माया प्रांतापासून परमात्मा प्रांतापर्यंत सतत मायेची काय वाट आहे? माया फक्त म्हणायला आहे, खऱ्या अर्थानं मायेचं अस्तित्व नाही. नासतो विद्यते भाऊ भाऊ विद्यते स्वतः उभयोरपि दृष्टांत स्वदेव सत्वदर्शिनी. अस्तित्वच नाही. किती जरी माया प्रचंड विस्ताराने असली खऱ्या अर्थाने त्याला अस्तित्व नाही. एक छोटा गणिती प्रश्न, लहान मुलगा बसलाय त्याला विचारायला हरकत नाही. एक गणित विचारतो, किती शून्य एका ठिकाणी केल्यानंतर एक होईल? किती शून्य एक तुम्हाला आलं तर सांगायला, किती शून्य एका ठिकाणी केल्यावर एक होईल? मी म्हणतो 1,00,000 शून्य एकत्र करायची, एक झालं काय बरोबर? शून्य ते शून्य, एक ते. आमचे गुरुवारी मामाचे पुन्हा एक गंमत मला विचारायचे, किती गाढव एका ठिकाणी केल्यानंतर पुढं होईल? माया ती माया आणि परमात्मा तो. तेव्हा हे फक्त कृष्णापुरतं आहे. खऱ्या अर्थानं सत्ता परमात्म्याची आहे. सत्ता धन्याची तुझी अस्तित्व त्याचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रांत जरी काही आपल्या समजुतीने आपल्या अनुभवाने भिन्न वाटले तरी परंतु हे भवानी ते तवरी आता माझी सत्ता अनेकाची, ज्याची संगती आहे त्याची सत्ता आहे. सत्ता आणि संगती यातून प्रवास होतोय, त्याच्यामुळे आता आम्हाला भरवसा आहे. बरं, ज्याची सत्ता आहे ज्याची संगती आहे तो सामर्थ्यवान पाहिजे. सत्ता आहे आणि काहीला दुर्बलता असेल तर काम करणारे संप केला तर सत्ताचं काय करायचं? काय झेंडे दाखवले तर काय उपयोग आहे? सत्ता आहे, सामर्थ्य देखील पाहिजे. आम्ही ज्याची संगती केली आहे त्याची सत्ताही आहे, त्याच्याकडे सामर्थ्य सुद्धा आहे. हे अभंगाच्या शेवटच्या शस्त्र आणि शक्ती दोघांचा संबंध आहे. कदाचित प्रतिबंध आला चक्रे अभिमानाचा कधी देला मोह ममता शेरी गदा भगवान परमात्म्याकडे जे आयुध आहेत ती आयुध साधकाच्या अंतःकरणातील दोष नष्ट करण्याकरता उपयुक्त आहे. आणि त्याबरोबर तो शक्तिमान आहे. शिरोमणी बळजाचा जगात जेवढे बलवान आहेत त्या बलवानामध्ये तो श्रेष्ठ बलवान आहे, त्याला शिरोमणी म्हणतात. सवाय बलम बलिनांच्या परीश भागवतामध्ये वचन आहे. जेव्हा हिरण्यकशिपू भक्तराज प्रल्हादाला विचारतो, अरे प्रल्हादा
एवढे मी उपाय करतो तुला मारण्याकरता, तू मरत नाही, कशामुळे मरत नाही? मित्राला ज्याच्या शक्तीने तुम्ही मला मारायचा प्रयत्न करता तीच शक्ती मला जगवते. काय बोले तो आहे बलम बलिदान ज्या परेशान, ते बलवंताचा बलवान बलवान आहे आणि त्या बलवानाची आम्ही संगती केलेली आहे. किती बलवान आहे जगामध्ये, सगळं जे बळ आहे फक्त ते असं एकच बळ आहे, दुसरं कोणाचं बळ नाही. महाराष्ट्रामध्ये पांडवांना जेव्हा विजय मिळाला आणि बैठक बसून पांडव आपल्याला चर्चा करू लागले, कोणी किती मारले कोणी किती मारले, प्रत्येक जण आपल्या छातीकडे हात लावून लागला, पठ्ठ्याने केले. भगवान कृष्ण परमात्मा बैठकीमध्ये विचार करू लागले, लोकांच्या बळाचा अभिमान जर धारण केला तर आपण राजाशिवाय राहणार, त्यांचा अभिमान नष्ट करण्याची गरज आहे. भगवान म्हणाले, पांडव हो, स्वतःच मी एवढे मारले असं म्हणू नका, कोणीतरी साक्षीदार पाहिजे. आणि एक काम करा, आपण कुरुक्षेत्रावर जाऊ, तिथे एक साक्षीदार आहे, त्याचं नाव बर्बरिक. काय घडलं होतं, भारतीय युद्धाच्या अगोदर पांडवांची बैठक चालू. बैठकीमध्ये असा ठराव मांडला, या कौरवांचा नाश आपल्यापैकी कोण किती दिवसात करेल, पूर्ण अधिकार दिल्यानंतर कोण किती दिवसात करेल. कोणी नाही तर मला महिना लागेल, कोणी म्हटलं 15 दिवस, कोणी म्हटलं 8 दिवस. इतक्यात एक तरुणा बाण मुलगा उठला, बेकार असं तुमच्या कामाच्या महिना 15 दिवस 8 दिवस कशाला, मला जर अधिकार दिला तर कौरवांचं सैन्य एका तासात संपलं. अशी गर्जना केल्यावर भगवान कृष्ण परमात्म्याने मोठ्यामध्ये चक्र घातलं, गरगर फिरवलं आणि त्या बर्बरिकाच्या मानेवर सोडलं, पटकन मुंडकं तुटून खायचं. कौरव हळहळू लागले, भगवान का बरं मारला, आमच्या कुळामध्ये एवढा मोठा बलवान मुलगा जन्माला, तो एक तासात कौरवाचा नाश करतो म्हणतो आणि तुम्ही तर त्याला संपवलं, कारण काय? भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, पांडव हो, तुम्हाला कळणार नाही, हे राजकारणात असंच असतं. आपल्या पक्षातला एखादा कार्यकर्ता अधिक लोकप्रिय होऊ लागला, कदाचित तो आपली खुर्ची घेईल, त्याला खाली कुठं तरी घोटाळ्यात आपल्याशिवाय जमत नसते. हे राजकारण आहे. हा मुलगा सामर्थ्यवान आहे खरा, पण विषय मिळाल्यानंतर तुम्हाला सळू का पळू करेल, तुमच्या करता याला मारले. मुलग खाली पडल्यानंतर तो बरोबरीत म्हणू लागला, भगवान आवडे येते करशी देवा, भगवान तुम्हाला विरोध कोण करणार आहे? तुम्हाला माझी एक इच्छा आहे, होणारं युद्ध म्हणून माझ्या डोळ्यानं पाहावं, एवढीच माझी इच्छा पूर्ण करा. भगवान परमात्म्याने त्या बरोबरीकाला सांगितलं, पूर्ण तुला युद्ध पाहायला मिळेल. त्याचं मुंडक कुरुक्षेत्राच्या एका टेकडीवर ठेवलं आणि तो सगळं युद्ध पहा. भगवान म्हणाले, तो बरोबरीत त्याचं मुंडक आहे, आपण त्याला विचारू की कोणी किती मारले. सगळ्या पांडवांना घेऊन भगवान परमात्मा गेले, बरोबरी करायला विचारलं, बरोबरी हा साक्षीदार तू आहेस, या अर्जुनाने किती मारले, धर्माने किती मारले, भीमाने किती मारले, सांग बरं सांगितलं. बरोबरी करायला सांगितले, बघा मला दुसरं कोणी दिसत नव्हतं, एक दिव्य शक्ती हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन कौरवाच्या गळ्यावर फिरवत होती, दुसरं कोणी दिसत नव्हतं. तेव्हा सगळ्या पांडवांचा अभिमान नष्ट झाला. खऱ्या अर्थाने शक्ती पृथ्वी आहे, तो शिरोमणी बळीमणी चक्रपाणी शिरोमणी बळीचा अशा भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आम्ही आलो आणि त्याची साधना करू लागलो. त्या साधने पायावरी ठेवली माता याचा आश्रय केलाय. याच्यामुळे आमचं जे मूळ घर आहे, पत्र घेती ज्ञानी गया मूळ घराशी, त्या गयापर्यंत आपला आमचा प्रवास निर्भेद होणार, याचा आम्हाला आता भरवसा आहे. ज्ञानेश्वर